अंजलीला काहीच सुधरत नव्हतं. अंजली म्हणली की मला कळालं की मी मरणार आहे आणि तुम्ही मला मारून टाकणार का म्हणले. हिने स्वतः बोलली बजी नवळा तू. मग मी म्हणलं नाही मारून टाकणार म्हणलं, तुला तुझे हात पाय तुटू दे, तुझं कुठला लकवा मारायचा मारू दे, तुझे डोळे शिवणार तर डोळे शिवू दे म्हणलं, तू पडून राहा म्हणलं, जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे ना मी तोपर्यंत तुला मी बघतो म्हणलं, मरे त्या क्षणापर्यंत मी बघतो म्हणलं पूर्ण. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या AW म्हणजे आकाशित मास्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. तर मित्रांनो, आजची पॉडकास्ट जी आहे, आता सेशन पॉडकास्ट मला जरा गोंधळ होतोय पण ठीक आहे, चला पॉडकास्ट म्हणूयात आपण याला. तर आजची जी स्टोरी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे, ज्यांच्यासोबत आज आपण गप्पा करणार आहे, थोडंसं हृदयस्पर्शी आहे ते आणि अगदी एकदम सत्य घटना आहे. म्हणजे तुमची निष्ठा जर एखाद्या देवावरती एखाद्या कुणावरती असेल तर ती निष्ठा तुम्हाला कशी तारते याच्याबद्दल मला वाटतं या मुलाखतीमध्ये उत्तम शिकण्यासारखं आहे. तेव्हा लेट्स एन्जॉय द पॉडकास्ट. सर, सर्वांच्या वतीने स्वागत आहे तुमचं. सर्वप्रथम कसे आहात? तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे, तुमच्या आशीर्वादामुळे मी आज खूप चांगला आहे. आणि तुम्ही अंजली ताई? ठीक आहे, मी पण. बरी तब्येत आता? हा ठीक आहे, तब्येत बरी आहे. अरे वा, क्या बात आहे. तर दादा, या मुलाखतीला मी दादाच म्हणेल बरं का. तर दादा, या मुलाखतीला सुरुवात करताना मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की तुम्ही आता मी सोशल मीडियावरती बघतो की तुम्ही घरातलं सगळं काम करता, परत मग ते भाजी चिरणं असेल वगैरे वगैरे, ते अंजली त्याचं सगळं तुम्हीच करता. तर नवरात्रीचा पर्व चालू आहे, एक स्त्री शक्तीचा विशेष पर्व याला म्हणून ओळखलं जातं. तर काय सांगाल की एक स्त्री शक्तीची जाणीव होते का या दिवसामध्ये? ती कसं दिवसभर करत असेल वगैरे हे सगळं? सर, एक म्हणतो ना आपण, म्हणजे हर एका म्हणजे पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा अधिकार असतो आणि ती तिच्यामुळे तो पुढे जातो. माझंही तसंच झालंय. आणि माझी आई वयाच्या 12 वर्षापासून माझी आई वारली होती आणि तिथंपासून मी स्वयंपाक करायचो, घरातले भांडे घासायचो, फरशी पुसण्यापासून ते प्रत्येक काम मी केलं. ह्याचा अनुभव मला आता गेले 15 वर्ष मी भोगतोय आई नसल्याचं, म्हणजे एक थोडक्यात स्त्री नसल्याचं. आणि एक स्त्री 100 पुरुषांना सांभाळू शकते, पण एक पुरुष एका स्त्रीलाही सहज सांभाळू शकत नाही, कारण आदिशक्ती जी असते ना ती असेल तरच पुरुष असू शकतो असं मला वाटतंय. नक्कीच. खरं तर दादा, मी या प्रश्नापासून सुरुवात केली आहे, पण मला आता मूळ प्रश्नावरती यायचं आहे. खरं तर तो प्रसंग आठवल्यानंतर तुम्हालाही दुःख होत असेल, पण तरीही मी विचारतोय की काय सांगाल बरं, या घटनेची नेमकं सुरुवात कशी झाली आणि ते कसं नेमकं हॉस्पिटलपर्यंत वगैरे गेलं हे सगळं? बरं, म्हणजे आम्ही घरामध्ये बसलो होतो, मला स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता. अंजलीला स्वयंपाक जमत नाही, खरं सांगतो सर्वांना, आज रिलीज करतो मी. अंजलीला स्वयंपाक जमत नाही, फक्त भात ती करू शकते आणि चहा करू शकते. मला भाजी करायचं तिने सांगितलं, मी मला कंटाळा आला होता, रविवार होता, थकलो होतो सगळे काम वगैरे करून. ती म्हणली की मला आता बाहेर खायला जायचंय, आपण जायचं का? मग ठीक आहे म्हणलं, जाऊ. आम्ही साध्या कपड्यावर असे निघालो. आम्ही ही नास्तिक ना देवधर्म कधी न मांडणारी, मी स्वामी समर्थांची पूजा करलो तर मागणं नाचणारी आणि चेष्टा करणारी, अचानक म्हणली की शिवगा मातेचं मंदिर तिथे गेलं, जाताना म्हणले की मला त्या मंदिरला पाया पडायचं म्हणले. मी एकदम म्हणजे मी म्हणलं अचानक एकदम म्हणजे म्हणत नाही का आपण डायरेक्ट सूर्य आज डायरेक्ट कसं का उगवला दुसऱ्या दिशेने, तसं सेम झालं ते. आणि त्यावेळेस ती म्हणली की मला पाया पडायचं. मी म्हटलं का बरं पाया पडणार तू? तर ती म्हणली की माझे आई वडील यांचं लव्ह मॅरेज होतं, माझ्या वडिलांनी माझ्या आईसाठी मागणं घातलं होतं आईला की आई मला ती बायको म्हणून मिळू दे, मी तुला नवस पूर्ण करतो. माझ्या वडिलांनी नवस पूर्ण केलं आणि त्यांचं लग्न झालं. मग हिला ते वडिलांनी सांगितलं होतं. ती म्हणली पप्पांनी मागितलं होतं ना, तर मी पण आईला मागते की आपला दोघा संसार सुखाचा होऊ दे आणि आपला पण दोघा सुखा संसार होईल, असं म्हणून ती पाया पडायला गेली. आम्ही दोघं पण गेलो. पहिला ती पाया पडून, नंतर मी पाया पडायला गेलो. मी आतमध्ये होतो, पाया पडतच होतो आणि मी म्हणालतो की आई फक्त सगळं सुखाने आमचं चालू दे. तेवढ्यात गाडीचा ऍक्सिडेंट झाला. आवाज लय मोठा आला, गाडीचा स्पीड ब्रेकर मारला वगैरे आवाज आला. मला वाटलं की 100% ऍक्सिडेंट झालाय, पण मला खात्री होती की हिनं नसणार त्यात, कारण ती उभारली बाहेर. मी म्हणालो अरे बापरे, कोण तर भयानक गेला आणि ऍक्सिडेंट झाला आणि 100% मेला पण असेल असं मला वाटत होतं, कारण लय खतरनाक आवाज आला होता. डिवायडरला गाडीचा आवाज वगैरे घासलेला सगळा आवाज आला होता. तिथे गेल्यानंतर मला कळालं की मी बूट घालताना अचानक मी कसं बघितलं तर अंजली रक्तबंबाळ होऊन, त्यावेळेस रात्र होती खरं, रक्तबंबाळ होऊन ड्रेस व्हाईट असल्यामुळे ते मला अंजली दिसून आली आणि मी अचानक अंजली रडत गेलो. त्या दिवशी तिथं कोणच नव्हतं, रविवार असल्यामुळं लोकही नव्हते त्या ठिकाणी. मग अंजली पडली होती, माझी गाडी होती. मी काय केलं, माझ्या पॅन्टीचा बेल्ट होता, मी बेल्ट काढला पॅन्टीचा आणि अंजलीला असं बेल्टने बांधलं पाठीमागून. आणि अंजलीचे केस जे होते ते केस सोडून केस इथं नरड्याला बांधले, मोटरसायकलवर. हा, असं बांधलं, इथं नरड्याला केस बांधले आणि इथं बेल्टला तिचे पूर्ण असं कमरेला बांधलं. मी सत्यप्रत्यक्षी झाली आणि तिला घेऊन तिथून
7 किलोमीटर मी तिथून 7 किलोमीटर पुढे गेलो. तिथं हॉस्पिटल 7 किलोमीटर होतं, कारण सगळे डॉक्टर वगैरे रविवार असल्यामुळे संडे असल्यामुळे कोणीच नव्हतं. सुरेश पलकारी म्हणून माझे खास मित्र आहेत ते डॉक्टर, त्यांनी मला लगेच म्हणजे त्यांनी पण सुट्टीवर होते, पण ते म्हणतात ना डॉक्टर म्हणजे देवच असतो, ते त्यावेळेस आले लगेच पटकरी पळत आले अंजलीसाठी. त्या टाक्या पडल्या त्यावेळेस म्हणले की नारायणकर घाबरू नको आकाश, एवढं काहीच नाही झालं. ती म्हणले अजून एकदम ती नाचते खेळते छान खेळते, कशाला घाबरतो, काहीच नाही झाले, पण एक काम कर म्हणले, टाक्या पडलेत तिला आणि चांगलं मार पण लागलंय म्हणले, आतमध्ये ब्लिडिंग झालंय का नाही बघण्यासाठी डॉक्टरने सांगितलं की सिटी स्कॅन करून घ्या. आणि सिटी स्कॅन आम्ही दुसऱ्या दिवशी केलं. त्यावेळेस सांगितलं की नारायणकर थोडंसं मला ह्याच्यामध्ये जरा मोठी गडबड वाटते, तिच्या डोक्यामध्ये गाठ टाईप असं काहीतरी आहे आणि साधन आहे ते मोठं आहे खूप. आणि असं म्हणले मला. मी म्हणलं अरे म्हणजे अचानक म्हणलं अरे बापरे, हे देवीला पाया पडायला गेलो खरं, पण देवीने तर वेगळंच केलं मला, माझा सत्यानाश केला म्हणलं मी. आणि मी म्हणलं विचार केला ह्याच्या पुढे कुठला देव बी मानायचा नाही आणि आपण असं राहायचं. ही जी नास्तिक होती तेच बरोबर होतं म्हणलं, आणि आपण लय मोठी चूक केली म्हणलं, असं मला पण वाटलं त्यावेळेस. आणि मी स्वामी समर्थांना पण म्हणजे नाव घ्यायचं बंद केलं 3 दिवस. मी म्हणलं झालं संपलं माझा सगळं खेळ. आणि त्यांनी म्हणलं की MRI करून घे पुढे जाऊन. मी स्पर्शला येऊन MRI केला, इथं हॉस्पिटल आहे तिथं MRI केला. MRI केल्यावर कळालं की ब्रेन ट्युमर आहे, सगळ्यात मोठा आहे आणि छोट्या मेंदूच्या जवळ आहे ते, आणि मेंदूला टच झालंच आहे ते. म्हणजे नारायणकर तुम्ही ऑपरेशन न केलेलं बरं म्हणले. जास्तीत जास्त तुम्ही तिला जेवढं खुश ठेवसाल जेवढं खुश ठेवा, 3-4 महिन्याची मेहमान आहे ती म्हणले. आणि सगळ्या डॉक्टरने सांगितलं. त्यामध्ये जे काही स्पर्श डॉक्टर हॉस्पिटलचे डॉक्टर जे होते, मुतकन्ना सर असेल, नंतर परत जोशी सर असेल, त्यांनी म्हणजे नारायणकर आजही मरणार आहे, उद्याही मरणार आहे, प्रयत्न करून मेलेलं कधीही चांगलं म्हणले, तुलाही ते समाधान होईल म्हणले, आणि आपण प्रयत्न करू म्हणले. आणि माझ्या इथून जो कोण पेशंट गेला तो चालत गेला म्हणलं इथून, आणि तू जर स्वामी समर्थांचा भक्त आहे आणि प्रयत्न करून मी सर त्यांचं नाव घेऊ नका म्हणलं. मी सरळ त्यांचं नाव घेऊ नका म्हणलं. सेवा केली म्हणलं माझ्या वडिलांनी 50 वर्ष, मी केली म्हणलं 15 वर्ष, आणि माझ्या नशिबाला हे आलं सर म्हणलं. नारायणकर तुला समजलं नाही म्हणले, तू तिचा ऍक्सिडेंट झाला म्हणून तुला ते ट्युमर आहे म्हणून कळालंय म्हणले, नाही तर ती मेली असती म्हणले. तुझं नशीब चांगलं आहे म्हणले. असं लोकांना लकवा मारल्यावर काय तर बेड रेस्ट झाल्यावर लोकांना कळतं म्हणले, तुला अगोदर चांगलं धनकड असल्यावर कळालंय म्हणले. पहिली केस तुझ्यासारखी म्हणले माझ्याकडे की आता अचानक पहिल्यांदा ते ह्याच्यामुळं ऍक्सिडेंट झाल्यामुळे ते कळालंय म्हणले. मी म्हणलं अरे बापरे, आपली भक्ती कुठं तर कामाला आली. आणि मी त्या आईजवळ गेलो, आईजवळ माफी मागितली, कान पकडले, आई मला माफ कर, माझ्या फक्त लेकरला सुदृढ कर म्हणलं आई. आणि स्वामी समर्थन मागणं घातलं. आणि मला थोडंसं म्हणजे मला खचलो मी मनातून, कारण इतर डॉक्टर सगळे सांगितले की मरणार आहे, आणि ही पण काय म्हणले की आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही पण ऑपरेशन करू म्हणले. ते मला कळालं की आता ही वाचू शकत नाही. आणि आपण आता म्हणजे आई मरताना पाहिली, वडील मरताना पाहिलं, माझे प्रिय माझ्या काळजाचे माझे आजोबा होते, माझे काही मदत त्यांनी म्हणजे मला त्यांनी घडवलंय, ते माझ्या नजरेसमोर मरताना मी पाहिलं. मला आता म्हणजे हिला मरताना पाहू शकत नव्हतं, सत्यच होतं. कारण मला काय खात्री होती की मी मेलेलं बरं, पण हिला मेल्यानंतर बघितल्यावर मी राहू शकणार नाही. त्यापेक्षा आपण काय करू म्हणलं, माझ्या नावची LIC वगैरे होती, थोडेफार पैसे होते, घराचे कागदपत्र होते. रात्री संध्याकाळी याच्याजवळ ठेवलं, हिला सांगितलं इथं राहू दे, मी जरा जाऊन येलो म्हणलं, पैसे लागणार म्हणलं थोडेसे आपल्याला, आणि सांगून आत्महत्या करायला गेलो. 3:30 वाजता आपलं कंबर तलाव म्हणून आहे सोलापूरमध्ये, कंबर तलाव, तिथं मी आत्महत्या करायला गेलो. ट्रेनची वाट बघत होतो, पूर्ण गणित माझं झालेलं होतं. जरी उडी मारलो, जरी मी पडल्यानंतर जरी वाचलो तरी ट्रेननी मी अचानक स्पीडमध्ये मरून जाईल, ट्रेन जरी अंगावर गेली तर जास्त त्रास होणार नाही, हे पण इथं विचार केला. उडी मारलोच होतो तोपर्यंत मागणं मला असं खेचलं. आणि खेचलं म्हणजे कोण खेचलं वगैरे मी ते स्वामी समर्थांनी, तुम्ही मला हे म्हणू शकता अंधश्रद्धा करताय वगैरे, पण मी खोटं नाही बोलणार. आज ते वारकरी सर आलेत माझ्याकडे, मी खोटं नाही बोलू शकत. मला स्वामी समर्थांनी खेचलं, माझ्या अंगावर काटे येतात मित्रांनो, त्यांनी मला खेचलं. तिथून जे काही म्हणजे घडलं, मग ते आम्ही हॉस्पिटलला आलो. अंजलीला काहीच सुधरत नव्हतं. अंजली म्हणली की मला कळालं की मी मरणार आहे आणि तुम्ही मला मारून टाकणार का म्हणले. हिने स्वतः बोलली, बजी नवळा तू. मग मी म्हणलं नाही मारून टाकणार म्हणलं, तुला तुझे हात पाय तुटू दे, तुझं कुठला लकवा मारायचा मारू दे, तुझे डोळे शिवणार तर डोळे शिवू दे म्हणलं, तू पडून राहा म्हणलं, जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे ना मी तोपर्यंत तुला मी बघतो म्हणलं, मरे त्या क्षणापर्यंत मी बघतो म्हणलं पूर्ण. मला ते अजून आठवलं तरी मला रडू येतं. ते एका शब्दावर मला म्हणले की ठीक आहे मी ऑपरेशन करायला तयार आहे, तुम्ही म्हणतायत तर. मी तिला ऑपरेशनला घेऊन गेलं आणि सर डॉक्टरने सांगितलं की मंगळवारी आपला बुधवारी ऑपरेशन करायचं आहे.
मग मला स्वामी समर्थ महाराज दिसत होते आणि ते म्हणले की असं कसं मी बुधवारी ऑपरेशन होऊ देऊ, माझा वार आहे, माझा कृष्णा येणार आहे म्हणले, त्या दिवशी गोकुळाष्टमी काय म्हणले, त्या दिवशी मी ऑपरेशन करणार म्हणले आणि तिला कृष्णाच बाहेर काढणार म्हणले. माझ्या बुद्धी भ्रष्ट झाली का काय झाली मला माहित नव्हतं मित्रांनो. सेम तसंच झालं. बुधवारचं ऑपरेशन कॅन्सल झालं, गुरुवारी ऑपरेशनवर ढकललं गेलं, सकाळी 9 वाजता घेतलं, 3:30 वाजता ऑपरेशन करून बाहेर आली. ऑपरेशन सक्सेसफुल झालं, पण त्यांना कळालं नव्हतं की अजून हिला बॉडीचा लकवा मारलाय की नाही किंवा काय उठू शकते का नाही. ती थोडंफार कोमा टाईपमध्ये गेली होती. चालता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं आणि 48 तासाने तिने शुद्धीवर आली. तर ICU मध्ये गेल्यानंतर बघितलं तर ते तिच्या चेहऱ्याला एका असं पूर्ण लकवा मारलेला होता. डोळा उघडझाप करत नव्हती आणि एक पूर्ण पाय हलवत नव्हते अजिबात. मग मी म्हणलं ठीक आहे, हिला वचन दिलं तर तू कशा का आवाज येऊ दे, मी तुला काय होऊ देणार नाही. मी गेलो, मग ती असं बोलली असं एकदम पूर्ण असं एकदम म्हणली, ते मला सहन नाही झालं ते बघून. बरोबर. आणि मी रडत बाहेर गेलो आणि नंतर ती रडत बसली आतमध्ये. हिला झोपेचे इंजेक्शन दिला, ती झोपून टाकली. आणि मी म्हणलं देवा तुम्ही तिला मरणदारातून काढलं माहिती आहे म्हणलं, पण एक इच्छा होती म्हणलं त्या लेकरं होतं चालता जरी आलोच होता, चालता जरी आलं तर मी लय समाधानी म्हणलं, बाकी चेहरा वगैरे काय खराब व्हायचं होऊ द्या म्हणलं, मला काही घेणं देणं नाही सुंदरतेवर म्हणलं, मला फक्त लेकरूच चालू द्या स्वतः म्हणलं, म्हणजे तिला असं चालता यावं, काय लागलं काय गरज लागली तर तिथेपर्यंत जाऊया स्वतः, एवढं करू दे म्हणलं. आणि डॉक्टर सांगितलं की ह्या पायाचे मुवमेंट पूर्ण नाही. तिला चिमटा दिले, नंतर परत तिला ते सुई टोचवलं, ते काय मुवमेंट नव्हते. मी तिला गाणं शिकवत होतो, चल चलो चलो लाईफ से मिलो म्हणून एक अल्लू अर्जुनचं गाणं आहे, त्यावर मी ते डान्स शिकवत होतो तिला. मी ते ऑपरेशन व्हायच्या अगोदर 1 महिना अगोदर पूर्ण तिला महिनाभर प्रॅक्टिस करून घेत होतो आणि त्याच पायाची ती मुवमेंट होती. आणि चुकून मी रील्स बघता बघता ते गाणं वाजलं ते आणि ती अचानक पाय झटका दिली. मला वाटतं मेमरीला ते टच झालं आणि ते झटका दिली आणि तिथून ते पाय ऑपरेटिंग चालू झालं तिचं. डॉक्टर म्हणले नारायणकर जरा वेगळा तुझ्यासोबत घडते बाबा म्हणले, तू जरा तुझी केसच वेगळ्या म्हणले, जरा वेगळ्या प्रमाणात तुझी केस चालले म्हणले आणि आतापर्यंत पहिली केस आम्ही अशी बघितली नाही म्हणले, जे हालत नाही ते हालताय म्हणले. आणि नंतर ना अचानक ते संकट असे मोठे बाहेर पडती म्हणले. चांगलं आहे म्हणले, तुमची भक्ती पण कामाला आली, एवढं बोलले डॉक्टरांनी मला. नक्कीच नक्कीच. दादा मी मगापासून पाहतोय तुम्ही स्वामी समर्थांचं खूप नाव घेत आहे आणि कुठेतरी हे सगळं ट्युमर आहे कळणं किंवा तुम्हाला मागे खेचणं, या सगळ्या गोष्टींचं श्रेय स्वामी समर्थांनाच जातं असं तुमच्या मते. तेव्हा हे त्यांच्यावरती एवढा विश्वास गाढ कसा झाला, म्हणजे त्यांच्या भक्तीला किंवा त्यांना मानण्यासाठी सुरुवात कधीपासून केली बरं नेमकं तुम्ही? माझी मम्मी वारली होती तुम्हाला सांगितलं वयाच्या 12व्या वर्षी. हो. आणि मला म्हणजे असं आईची लय गरज होती. मी असं म्हणजे माझ्या काकाच्या मुलाला वगैरे बघितलं, आई वगैरे म्हणताना मला लय खतरनाक कसं तर वेगळं वाटायचं. आम्ही आमच्या वडिलांनी सांगायचं सारखं, पप्पा असं मम्मी म्हणते तर आणि तुम्ही अजून एक लग्न करा की मला मम्मी म्हणाला कोण तर पाहिजे असं. तर वडील म्हणले की नाही करू शकत आणि एक काम कर म्हणले तू बाळा. आणि हे मला त्यावेळेस अशी मूर्ती होती आमच्या घरामध्ये. अच्छा. त्यांनी मूर्ती दाखवली आणि हे म्हणले ह्यांना आई तू आई म्हणले यांना तू. म्हणलं हे तर पुरुष आहेत. मग त्यांनी मला त्यावेळेस काय केलं, स्वामी समर्थांचा एक साडी घालून एक फोटो होता, लाल साडीमध्ये होता महालक्ष्मीचा. त्यांनी मला ते फोटो दाखवले, ते म्हणले आई म्हणून आहेत. म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग आणि झालं काय, माझ्या वडिलांनी मलाच मारलं एक दिवशी दुकानामध्ये. माझ्याकडून चुकी झाली, मी काम करायचो गॅस रिपेरीचं, झाली मला मारले. मी येऊन आईला सांगितलं, म्हणजे स्वामी समर्थांना सांगितलं त्यावेळेस, मला विनाकारण मारले म्हणलं, मी प्रयत्न करत होतो चांगला आणि मारले म्हणलं. आणि पप्पाला ना म्हणलं सांगा मला समजावून म्हणलं. तर पप्पा मला सकाळी उठून स्वप्नात म्हणजे उठून म्हणले मला सकाळी तू काय स्वामी समर्थांना म्हणला करे, मला स्वामी समर्थ स्वप्नात येऊन मला असं म्हणले. तिथून जे मला विश्वास बसत गेला हळूहळू की म्हणले हा हे असं काहीतरी असतं, म्हणजे देवधर्म गोष्टी इतर गोष्टी असतात. नास्तिक असणं पण चांगलंच आहे आणि आस्तिक असणं पण चांगलंच आहे, शेवटी तुमच्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे ते. बरं, तर यालाच असं अनुसरून पुढला प्रश्न विचारतोय मी की काय सांगाल तुम्ही की 100% तुमचं योगदान आहेच याच्यामध्ये सगळं व्यवस्थित होण्यामागे, पण तुम्हाला काय वाटतं की स्वामी समर्थांचं याच्यामध्ये कृपा असेल का किंवा किती असेल एक सांगायचं झालं तर? 2 गोष्टी बोलतो आणि त्यातच मला समजून जाईल. विचार करा, जर मी त्यावेळेस आत्महत्या केलो असतो तर काय झालं असतं? अगदीच सिंपल गोष्ट. आणि त्यांनी मला त्यातनं वाचवलं, त्यामुळे सगळं घडलं. तुम्ही व्हिडिओ बघता, तुम्ही सगळे प्रत्येक गोष्ट बघता. आज तुम्ही अंजलीला बघताय हसताना बघताय, आज ती चाला चालू केली ते बघताय. जर मीच नसलो असतो तर तुम्ही अंजलीला पण बघू शकले नसता. सांगायचं तात्पर्य एकच की मला खेचलं म्हणून मी आज इथं आहे.
बरोबर आहे, बरोबर. दादा, या काळामध्ये मी एक गोष्ट पाहिली बरं का, आपण व्यवहारात म्हणत असतो, एक म्हण आहे की माणसाला मोठं व्हायला एखादी किक लागते किंवा एखादी घटना, म्हणजे एक म्हण आहे, जरा थोडीशी वाईट आहे पण ठीक आहे, तरी म्हणून दाखवतो मी तुम्हाला, सांगतो की काम करून मोठं झालं नाही तर कांड करून हवं, तशातला प्रकारे. आणि तसंच काहीतरी इथे झालं. या सगळ्या गोष्टीमुळे तुमचे फॉलोअर्स खूप वाढलेले आहेत, ऑलमोस्ट 8-8.5 लाख झालेले आहेत आता. शुभेच्छा त्याबद्दल. काय वाटतं बरं, एवढ्या लोकांचे आशीर्वाद मिळत आहेत त्याबद्दल? सर, माझ्या आईवडिलांचं आणि माझं पुण्य कुठंतरी कधी कामाला आलं मी म्हणेन. मला आमच्या वडील सारखं म्हणायचे, तू कर्म चांगले करत राहा, तुझं सगळं चांगलं होईल. मी चांगलं करायचो, अजूनपर्यंत कधी चांगलं झालं नाही माझं. शेवटी आज मी म्हणू शकतो की माझं चांगलं केलेलं कर्म, मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे सर. आज माझ्या कर्माचं मला फळ भेटलं. सर, साधी गोष्ट नाहीये. एखाद्या व्यक्तीला आज 8 लाख म्हणजे फॉलोअर झालेत, आजच झालेत. आज 17 ऑक्टोबर आहे आणि आज माझे 8 लाख फॉलोअर झालेत आजच. बरोबर. 8 लाख लोकांचा पाठिंबा, तेही त्यामध्ये एकही लोकांचा वाईट कमेंट नसतं. आणि ते मला नाही बरं का, ते म्हणजे अंजलीचं श्रेय आहे सगळं. आता अंजली बोलत नाही म्हणून मी बोलतोय फक्त, तर अंजली समजा मला तुम्ही. हा म्हणजे हा ठीक आहे, ओके. हा म्हणजे ती बोलली तेव्हा खुश आहे तुमच्याबद्दल बोलताना. हा, तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच की मी खूप काहीतरी पुण्य केलं असेल की तुमचा मला एवढा मोठा पाठिंबा भेटलाय. युट्यूबवर व्हिडिओ टाकतो, युट्यूबवरचे व्हिडिओ पण चांगले पळतायत, जबरदस्त पळतायत. मला एवढा आनंद वाटतो की हा बाबा, की मला आई बाप नाही आहेत, मला माझे पाहुणे रावळे कोण नाही आहेत, काही नाही आहेत. आत्या आहेत, आत्या मला डबा वगैरे आणून खायला, तिन्ही आत्या मला एकदम सुखाने बघतात, छान बघतात. अजून इतर कोणीही बघत नाही. बरोबर. मी तुम्हाला माझा एक असा दर्जा देऊ शकतो की माझं तुम्ही कोणते नातेवाईक आहात, हे जे सगळे 8 लाख लोक आहेत, जे काही अजून पुढे वाढणार आहेत, जे काही माझे सबस्क्रायबर्स आहेत, जे कोणी व्हिडिओ बघतायत सध्या, ज्यावेळेस तुम्ही गेला होतात तर काय भाव होता बरं त्यावेळेस, ते मागताना किंवा ते तिथं समर्पित करताना वगैरे? मला फक्त अंजली दिसत होती त्यामध्ये. जो कोणी भीक देईल त्या पैशामध्ये मला अंजली दिसायची. खरं सांगतो, मी कधीही सर म्हणजे असं गाडीशिवाय असं वगैरे फिरलं नाही, असं माणूस होतो. चालणं तर म्हणजे पप्पांनी आमच्या कष्ट करून म्हणतात की मी आजकालच्या पिढीतला माणूस आहे. म्हणजे वडील कमवणे आणि मी खाणे अशा व्यक्तीतला होतो मी. थोडंही कमवायचो, माझ्या पोटापुरतं कमवायचो मी सत्य बोलतो सर, जे काय असेल ते. मी माझं मोठं गुणगान नाही करणार, जे आहे ते आहे. मी आज पिढीतला माणूस आहे. चालत जाताना पाण्याच्या टाकीला एवढी मोठी गर्दी झाली होती, मी इमॅजिन पण करू शकत नाही की अशी कधी गर्दी होऊ शकते. तेव्हा सकाळी 5:30 वाजता अशी गर्दी झाली होती. आणि मी विचार करतो, मी भीक कसं मागू, मी त्याकडचं उजळी कशी मागू, भीक कशी मागू. आणि मी तुम्हाला सांगितलं, स्वामी समर्थ मला दिसतात, मला ते असं करतात. ते म्हणले भिक्षाम देही म्हणायचं, म्हणले फक्त भिक्षाम देही, ए भिकारी म्हणले मला. म्हणलं एवढं करतो म्हणलं. सर, मी पहिली भीक मागितली, एक स्त्री होती ती, तिचं मी चेहरा पण बघितलं नाही, असं खाली वाकलो लाजून. आई भिक्षाम देही म्हणलं. तिची भिक्षा पहिली होती 500 रुपये. ती टाकली आणि ती म्हणली, दादा अंजलीसाठी मागताय ना, तर अंजली बरी होणार. तिचा हा पहिला शब्द होता, पहिली भीक होती तिची. मी म्हणलं हे आता इथून भीक मागायला काय लाज वाटणार नाही. ते म्हणतात की करून घेणारा पण तोच आहे आणि करणारा पण तोच आहे. तसंच झालं. त्यांनी जे बोलले ना शब्द की अंजलीसाठी भीक मागताय आणि दादा तुमचा अंजली नक्की बरी होईल, असं म्हणल्यावर मला विचार नाही पडला. मी लोकांना मग असं म्हणजे भिक्षा आमदेही करत मागितलं. काही लोकांनी मला चापट मारलं. नंतर न काही लोकांनी शिव्या दिले, घाण शिव्या दिले की धडधाकड आहेस, भीक मागतो, लाज वाटत नाही का तुला. नंतर ना मग सगळं झालं. मग मला जे लोक चापट मारले त्यावेळेस मला सांगायचं नव्हतं की म्हणजे मी भीक मागतोय, काय होतंय, अंजलीसाठी करतोय वगैरे, मला काही बोलायचं नव्हतं. फक्त तोंडातून एक शब्द यायचा होता, तो म्हणजे मंदिराचं म्हणजे पहिलं 8 ठेवेपर्यंत फक्त एक शब्द बोलायचा होता मला, भिक्षाम देही. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय बोलू शकत नाही. तर मला ते शब्द बोलायचा होता. नंतर ना अचानक सर तिथे तृतीयपंथी आले. हो, तृतीयपंथी आले आणि ते लोकांकडनं पैसे गोळा करतात, ते घेतात ना, ते जे कोणी समाधानाने पैसे ते गोळा करतात. ते आले आणि रडले. कोणी रडलं नव्हतं बरं का सर, ते रडले आणि मला म्हणले, अरे बाळा हे घे म्हणले पैसे तू, म्हणले मला. त्याने असे पैसे इथं बोटामध्ये वगैरे असे लावलेले होते. त्याने असं विचार नाही केला सर, असं ते दानपेटी असं ते झटकले त्याने आणि मला असं करून ते असं केले सर. ते अंगावर काटवतं. मी म्हणलं बाप रे, म्हणलं आज त्यांनी मागून ह्या झोळी टाकतायत म्हणलं, आणि ते पण ते तृतीयपंथीत म्हणलं, आणि आपण म्हणलं काहीतरी चांगलं घडेल म्हणलं. कारण ते लोक शक्यतो लोकांना पैसे देत नाहीत आणि दिलं तर ती लक्ष्मी म्हणून येते, आणि त्यांनी तर पूर्ण लक्ष्मी आता मी झटकून मायावर टाकलं होतं. मी म्हणलं
जिंकलो कुठंतरी तिथं मी वाटलं, कारण मी म्हणजे तृतीयपंथीचा खूप मान ठेवतो सर. कारण ते अर्धनारी असतात, म्हणजे शंकराचा अर्धा अवतार असतात ते. अर्धनारेश्वर हो, अर्धनारेश्वर असतात सर ते. मी खूप म्हणजे त्यांना मानतो आणि त्यावेळेस त्यांनी मला भीक दिली. मी खूप समाधानी झालो सर त्यावेळेस. हो, आणि हे सगळे व्हिडिओ काढणारे माझे दादा होते, त्यांनीच करायचे. नक्कीच एडिट वगैरे त्यांनीच केलं सर्व. नक्कीच. ते सर्वांना मी एकच विनंती करेन मित्रांनो, जे कोणी नास्तिक असतील, जे कोणी आस्तिक असतील, जे कोणी देवाला मानणारे असतील, न मानणारे असतील, कोणी माझ्या अंजलीसाठी नमाज पडला असेल, कोणी मेणबत्त्या लावल्या असतील, कोणी इच्छा मागितली असेल, कोणी त्यांच्या आई वडिलांचे पाया पडले असतील, कोणी उपवास धरला असेल अंजलीसाठी, सर्वांचे मी तुमच्या समोर हात जोडतो, तुमच्यासाठी नतमस्तक होतो. अंजली आज तुमच्यामुळं सर्वांमुळं बरी आहे आणि असंच तुमचं माझ्यावर प्रेम राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद खूप खूप दादा. खरं तर तुम्ही नास्तिकता आस्तिकता हा विषय काढला तर मला याच्यामध्ये सगळं आस्तिकता दिसते. ते ट्यूमर आहे कळणं किंवा ते मागे खेचणं तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे, किंवा ते अर्धनारेश्वर त्यांनी पैसे देणं वगैरे, ही सगळी आस्तिकताच कुठंतरी दर्शवते. आणि ही मुलाखत संपवत असताना माझी ज्ञानोबा यांनी प्रार्थना आहे की तुम्ही दोघं लवकर बरे व्हावेत आणि आणखी एक मुलाखत चांगली माझ्या चॅनलवर तुम्ही द्यावीत, एवढीच प्रार्थना करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. थोडासा हृदयस्पर्शी होताच. आता तुम्हाला कसा वाटला असेल आय डोंट नो, पण आवडला असेल तर शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया का अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.